यवतमाळ नगर परिषद घनकचरा निविदा प्रक्रियेमधील भ्रष्टाचार विधान परिषदेत गाजला। या प्रकरणातील चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून 8 दिवसात कारवाई करणार असल्याचे नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं होतं। सभापती नीलम गोरे यांनी सदर प्रकरण डाऊन टू अर्थ असल्याचं सांगत विभागीय आयुक्तांनी कारवाईची सूचना केली असल्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वीच कारवाईची अपेक्षा व्यक्त केली होती। आणि दुसरीकडे यवतमाळ नगर परिषदेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी पदोन्नती देऊन त्यांना यवतमाळ जिल्ह्यातच नियुक्ती देण्याचा डाव आमदार मदन येरावार यांनी आखलाय। त्यातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन डोल्हारकर यांची बदली जिल्हा सह आयुक्त नगर परिषद प्रशासन अधिकारी यवतमाळ या रिक्त पदावर करण्याची विनंती केली। हा सर्व प्रकार यवतमाळकरांच्या जखमेवर मीठ सोडणारा असून असा निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंदू चौधरी ओम तिवारी यांनी दिलाय। या ठिकाणी यवतमाळ नगर परिषदेमध्ये इथल्या प्रशासनाने त्यांचा कुठलाही अधिकार नसताना वाढीव कर या ठिकाणी आकारला गेलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये अनेक नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या। त्या ठिकाणी अनेक नगर परिषदांमध्ये लोक कोर्टात गेल्यानंतर त्या संदर्भामध्ये स्टेसुद्धा दिला गेला। यवतमाळचं उदाहरण म्हणून कोर्टाने निर्णय दिल्यानंतर 4 आठवड्यात त्यांनी निर्णय द्यावा अशा पद्धतीची भूमिका कोर्टाने घेतल्यानंतर सुद्धा इथल्या प्रशासनाने लोकांना बोलून त्याचे हिअरिंग घेतले, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। एका दिवशी 2-2, 3-3 हजार लोकांना इथे बोलावलं गेलं, रांगेत उभं केलं गेलं। जशी नोटबंदी झाली त्याच पद्धतीचा प्रकार या नगर परिषदेने या ठिकाणी लोकांच्या सोबत केला, त्याचा जाहीर निषेध करतो आहे आम्ही। या ठिकाणी ही वाढ रद्द व्हावी। जे काही या 2 वर्षामध्ये या नगर परिषदेमध्ये प्रशासनाच्या वतीने जे काही भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये ओरड झाली त्या संदर्भातली कारवाई व्हावी म्हणून नागपूर अधिवेशनामध्ये नीलमताई गोरेंनी सभागृहामध्ये आश्वासन दिलं की ताबडतोब त्या संदर्भातली निलंबनाची कारवाई व्हावी, त्या संदर्भातली कारवाई व्हावी। परंतु त्यांना कुठेतरी इथले लोकप्रतिनिधी पाठीशी घालत आहे। त्यांना लोकांची कुठलीही चिंता नाही। ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्याशी त्यांना घेणं देणं नाही, परंतु आपले हितसंबंध असलेले ठेकेदार, त्यांचे पैसे किंवा भविष्यात या अमृत नळ योजनेचा बट्ट्याबोर या लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातीर या प्रशासनाने केला, त्या संदर्भामध्ये दुसरा टप्पा आपल्या हातामध्ये यावा त्याच्यासाठी नगर परिषदेचे त्या ठिकाणी कर त्या योजनेसाठी पैसे भरावे लागणार आहे। तर मग या कराच्या निमित्ताने ते पैसे वसूल करावे आणि ते पैसे भरून वरचा मलिदा खावा अशा पद्धतीचा कुठेतरी चुकीचा उद्देश आम्हाला वाटते त्यांच्या डोक्यामध्ये असावा। म्हणूनच कदाचित इतर नगर परिषदांना ही कर वाढ रद्द झाल्यानंतर सुद्धा यवतमाळ नगर परिषदेच्या नागरिकांच्या वाट्याला ती करवाढीचा स्टे मिळत नाही आहे। हा दोष जर कोणाचा असेल तर इथल्या लोकप्रतिनिधींचा आहे, कारण आम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये इथल्या पालकमंत्री महोदयांना त्या पद्धतीचं निवेदन दिलं अधिवेशनामध्ये। त्यांनी मान्य केलं की हे लवकरात लवकर रद्द व्हावं। त्यांनी त्या पद्धतीची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली नाही केली हे आम्हाला माहीत नाही, परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता या ठिकाणी आमच्या लक्षात आलं की आता आंदोलनाच्या शिवाय पर्याय नाही, म्हणून शहर काँग्रेस कमिटीने, जिल्हा काँग्रेस कमिटीने धरणे आंदोलनाला सुरुवात केली। धरणे आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर 2 दिवसानंतर त्या ठिकाणी सोशल मीडियावर इथल्या लोकप्रतिनिधी, आमदारांचं, खासदारांचं पत्र व्हायरल करण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी स्टे द्यायला सांगितला, परंतु ते 5 दिवस उलटूनही अजूनपर्यंत या नगर परिषदेच्या करवाढीला स्टे मिळत नाही आहे। याचा अर्थच हा आहे की हे आंदोलन कसं तरी त्या पत्राच्या निमित्ताने मोडीत काढायचं। परंतु आम्हाला लक्षात आलं आम्ही शेवटपर्यंत नागरिकांच्या पाठीशी राहणार आहोत, काँग्रेस राहणार आहे। या ठिकाणी जे नगरसेवक त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली या प्रशासनाच्या विरोधामध्ये ते राहणार आहे। म्हणून आता या आंदोलनाची तीव्रता वाढावी म्हणून आम्ही आज खऱ्या अर्थानं या अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। याच्यानंतर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही हे करू। जोपर्यंत या कारवाया होणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरू राहील। आवश्यकता पडली तर इतर सर्व समविचारी लोकांना, नागरिकांना, समविचारी पक्षांना सुद्धा सोबत घेऊन आता आम्ही हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू अशा पद्धतीचा आवाज आपल्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्र शासनाला करतो आहे। कारण या लोकप्रतिनिधींनी काही केलं नाही, परंतु नगर विकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामधला लोकांवरचा अन्याय दूर करावा। आता हीच अपेक्षा आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं आहे, कारण इथल्या लोकप्रतिनिधींकडनं निश्चितपणे नाही। या संदर्भामध्ये आम्ही आता आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दीवान, यवतमाळ। हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए। फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस
देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान। हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर, सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर।